चेंडूला गेलाय. गोलंदाज प्रथमेशच्या माध्यमातून राईट हँड ओव्हर द विकेटने पहिला चेंडू बॅकफुटला जात असताना उडवलाय बॅकफुट पॉइंटच्या डोक्यावरून थर्डमॅन परिसरामध्ये गॅप मधून चेंडू चाललाय. बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार आलाय. प्रथमेशचं भव्य दिव्य स्वागत केले फलंदाज योगेशने. पहिल्या चेंडूवर चौकाराने आपल्या इनिंगला सुरुवात केल्याने धावफलकावर 4 धावा जोडल्यात. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहणार आहोत कशा पद्धतीने अगदी कट केला. बॅकवर्ड पॉइंट मध्ये शतरक्षक होते त्याच्या डोक्यावरून थर्डमॅन बाउंड्री लाईनच्या पलीकडे हा दणदणीत चौकार. सलामीवीरांनी स्वागत चांगलंच केलं प्रथमेशचं ओव्हर द विकेटने. ऑफस्टंपच्या आत आलेत. ऑन साइडला खेचण्याचा प्रयत्न मिस टायमिंग. शतरक्षक चेंडूच्या खाली विकेटचं पतन. फलंदाज बाद योगेश. ज्या योगेशच्या बॅट मधून पहिल्याच चेंडूवर चौकार आला होता त्या फलंदाजाला गोलंदाज प्रथमेशने बाद केले. हा रिप्ले तुमच्या समोर कशा पद्धतीने ही विकेट प्राप्त केली गोलंदाज प्रथमेशने पलटवार केला असं म्हणावं लागेल. ऑफस्टंपच्या थोडेसे आत आले. ऑन सेटला खेचण्याचा प्रयत्न टायमिंग साध्य करता आले नाही. इलेव्हेशन कमी होतं आणि सर्कलच्या आत चांगला झेल. पहिला झटका लागत असताना बॅटिंग करत असताना जुगरेवाडी टीमला फलंदाज बाद योगेश. पहिल्या चेंडूवर 4 धावा. त्याच्यानंतर प्रथमेशने विकेट घेतली. निवृत्ती स्ट्राइक एंडवर ओव्हर पिच चेंडू होता. ऑन साइडला लॉफ्टेड ड्राईव्ह पाहायला मिळाला. मध्ये शतरक्षक आहेत. काऊ कॉर्नरचे शतरक्षक जोपर्यंत पोचून फेकी करतील तोपर्यंत सिंगल येते निवृत्तीच्या खात्यामध्ये. तू जरूर पहिल्या चेंडूवर चौकार खर्च केल्यानंतर प्रथमेशने मात्र विकेट देखील प्राप्त करून दिली साजई टीमला आणि त्याच्यानंतर एक सिंगल धावली आहे. म्हणजेच पहिल्या चेंडू नंतर त्याला लय सापडले सूर सापडलाय. स्ट्राइक एंडवर प्रवीण चेक केलं स्ट्रोकला कव्हरमध्ये शतरक्षण चांगले झाले. फेकी अचूक होती. विकेट किपरने केली चुकी आणि त्या दरम्यान एक सिंगल सुटी धाव पूर्ण केली. इथे देखील धावबाद होण्याची शक्यता होती. कव्हरमध्ये चांगलं शतरक्षण झालं होतं. फेकी देखील चांगली होती परंतु विकेट किपरला चेंडू पकडता आला नाही. अन्यथा धावबादच्या रूपाने धोका होता फलंदाज निवृत्तीला. दोन्ही फलंदाजाच्या खात्यामध्ये सिंगल धाव आली आहे. फुल टॉच ऑन साइडला टर्न गेले. मनगटाचा वापर करत असताना डीप मिड विकेट मध्ये शतरक्षक पोहोचतील काऊ कॉर्नरचे तोपर्यंत दुसऱ्या धाबेचा प्रयत्न होतोय आणि जोपर्यंत फेकी झाली तोपर्यंत अगदी सहजतेने या 2 धाबा पूर्ण करेल निवृत्ती आणि प्रवीण. या 2 धाबेच्या मतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 8 अंकावर. एक गडी बाद. 5 चेंडू मध्ये प्रथमेशने 8 धावा खर्च करत असताना एक विकेट आपल्या नावावर केली. P1चं हे षटक आतापर्यंत चांगल्या पद्धतीने पार पाडलंय प्रथमेशने. हॅपटकर ऑन साइडला फेकून दिलाय. फाईन लेग बाउंड्री लाईनच्या पल्लीकडे शेवटच्या चेंडूवर षटकार ठोकलाय निवृत्तीने. काय जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळाला. अगदी टायमिंग लाजबाब होतं. चेंडूला येऊन दिला. चेंडूची गती कमी होती. लेग स्टंप वारा चेंडू होता. ऑन साइडला सरळ फेकून दिला. बाउंड्री लाईनच्या पलीकडे षटकार आले. रिप्ले मध्ये आपण पाहू शकता सफल झाले. हॅपटकर चेंडू हुक करून दिला. फाईन लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे हा दमदार षटकार आलाय फलंदाज निवृत्तीच्या बॅट मधून आणि या साधाव्यांच्या मतीने टीमची धावसंख्या एका ओव्हरच्या समाप्तीनंतर जाऊन पोहोचली ती 1 गडी बाद 12. 1 गडी बाद 14. पहिल्या विकेट जरूर घेतली पहिल्या ओव्हर मध्ये प्रथमेशने. ती विकेट किमती होती परंतु शेवटचा चेंडू खूपच खराब होता. हॅफ ट्रॅकवर होता. खुड टप्पा होता आणि त्याचा फायदा घेत असताना षटकार आले. 14 1 गडी बाद अशी सुरुवात टॉस जिंकून बॅटिंग करत असताना जुगरेवाडी टीमची. समोर संघ आहे भार्गव 11 साजई. पिटूचं षटक आणि पिटूच्या ओव्हर मध्ये देखील नावे गावाकडून गोलंदाजी होईल. दोन्ही एंड कडून गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. एकीकडे पहिले 2 ओव्हर नावे गावाकडून गोलंदाजी होईल तर दुसरीकडे मसागाव जो चर्चेत आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तिकडून 3 ओव्हर तुम्हाला टाकायचे. 5 ओव्हरचा पहिल्या फेरीतील हा पहिला सामना. दुसरं षटक आकाश. पहिलं षटक जरूर विकेट घेतली प्रथमेशने परंतु 14 धावा देखील खर्च केल्या. निवृत्तीच्या बॅटमधून एक षटकार पाहायला मिळाला. 3 चेंडू फेस करत असताना 9 धावांचं योगदान दिले. तर स्ट्राइक एंडवर प्रवीण आहे. 1 चेंडू फेस करत असताना त्याच्या खात्यामध्ये 1 धाव आली. फुल टॉच ऑकासचा चेंडू टॅप केलाय कव्हरच्या डोक्यावरून. डीप कव्हर मध्ये शतरक्षक आहेत. जोपर्यंत उचली करून फेकी करतील तोपर्यंत 2 धावा येतील. 2 धाबीच्या मतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती
16 4 ओव्हर तुम्हाला 20 मिनिटांमध्ये समाप्त करायचे आहेत, अन्यथा आउटफील्ड मधील 5व्या ओव्हरसाठी एक क्षेत्ररक्षक इनफील्डमध्ये ठेवावा लागेल आणि बॅटिंग करणारी टीम देखील जास्त वेळ खर्च करू शकत नाहीत, अन्यथा त्यांना देखील पेनल्टीचा सामना करावा लागेल. ओव्हर द विकेटने सफल झालेत. ऑन साईडला उडवण्याचा प्रयत्न बॅटर प्रवीण याचा होता, परंतु संपर्क करू शकले नाहीयेत. फटक्याची निवड केली होती, ऑन साईडला खेचण्याचा प्रयत्न होता, सफल देखील झाले होते, परंतु संपर्क करू शकले नाहीयेत. पहिल्या ओव्हरमध्ये 14 धावा खर्च केल्यात, परंतु या ओव्हरमध्ये आकाशने कमबॅक करायला सुरुवात केली. पहिल्या चेंडूवर 2 धावा आणि त्याच्यानंतर आलेला निर्धाव चेंडू. राईट हँड ओव्हर द विकेटने राईट हँड बॅटरसाठी खूप दूरवरून रनअप घेऊन गोलंदाजी करतोय आकाश. स्विच हिट करण्याचा प्रयत्न, फुल टॉच होता, त्यावर फुल टोल वसूल करता आला नाही फलंदाज प्रवीणला. 2 चेंडू निर्धाव आलेत. फुल टॉच चेंडू म्हणजे एखादी मेजवानी असते, तिचा फायदा घेता आला नाही फलंदाज प्रवीणला. रिप्लेमध्ये आपण पाहतो कशा पद्धतीने रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न केला, टायमिंग साध्य करता आलं नाहीये. आपल्या गतीने गोलंदाज आकाशने बॅटर प्रवीणला बीट केलं. आतापर्यंत 4 चेंडू फेस करत असताना 3 धावांचे योगदान प्रवीणने दिले या सामन्यासाठी. ऑफस्टम्पच्या खूपच बाहेर, उजव्या स्टिचच्या बाहेर असताना पंच वाईटचा इशारा करतात. वाईटच्या रूपाने सिंगल धाव येत असताना टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 17 अंकावर. करंट रन रेटचा विचार केला तर 11.33च्या सरासरीने सध्या तरी 1.3 ओव्हरचा खेळ समाप्त झाले. 17 गडी बाद आणि अशाच पद्धतीने फलंदाजी झाली तर प्रोजेक्टर स्कोर सांगते की 55 पर्यंत धावा जाऊ शकतात, होऊ शकतात, परंतु क्रिकेट आहे, कधीही काही होऊ शकतं. आकाशचा पुन्हा एकदा फुल टच चेंडू समोर लॉफ करून दिलाय, लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हा कडक षटकार फलंदाज प्रवीणच्या माध्यमातून. काय जबरदस्त स्ट्रोक. वारंवार या ओव्हरमध्ये फुलटॉस चेंडू टाकले गेलेत आणि त्याचा फायदा आता बॅटर प्रवीणने घेतलाय. ऍक्शन रिप्लेमध्ये आपण पाहणार आहोत कशा पद्धतीने फुलटॉस चेंडूवर 6 धावा, 1 डझन धावा जमा केल्यात बॅटर प्रवीणने. राईट हँड ओव्हर द विकेटने राईट हँड बॅटरसाठी जात असताना थोडेसे पुढे आले आणि बॅटवर घेतला आणि समोर लॉफ करून दिला. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे हा दणदणीत षटकार आलाय. या षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 23 वर. ओव्हर द विकेटने प्रवीणसाठी लेन चांगली होती, हेलिकॉप्टर स्टाईलने समोर लॉफ करण्याचा प्रयत्न, बॉटमिनचा चांगलाच वापर केला. चांगलं क्षेत्ररक्षण सर्कलमध्ये मिड ऑफच्या क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून ओव्हर थ्रो झालाय आणि त्याचा फायदा घेत असताना अजून एक छोटी सिंगल धाव पूर्ण होते. 2 धावा. क्षेत्ररक्षकाने थोडीशी चुकी केली. क्षेत्ररक्षण देखील क्रिकेटच्या या पटलावरती खूप महत्त्वाचा भाग आहे. तुमच्याकडे चांगले फलंदाज असतील, गोलंदाज असतील, परंतु क्षेत्ररक्षकांनी साथ दिली नाही तर एखादी स्पर्धा, एखादी मॅच जिंकणं थोडंसं कठीण जातं. कॅच सुटल्यानंतर देखील फलंदाजाला योगदान मिळत असतं, म्हणून क्षेत्ररक्षकाची भूमिका देखील या क्रिकेटच्या पटलावरती खूपच महत्त्वाची असते. 25 वर 1 गडी बाद. 1.5 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. राईट हँड ओव्हर द विकेटने यावेळेस इनसाइड आउट फटका सजवण्याचा प्रयत्न एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून उडवलाय. डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक आहे, जोपर्यंत फेकी होईल तोपर्यंत 2 धावा पूर्ण झाल्या होत्या. ओव्हर थ्रो केली आहे आणि तिचा फायदा घेत असताना 3ऱ्या धावेचा प्रयत्न आणि 3री धाव देखील पूर्ण झाली आहे. धावबादची देखील संधी या ठिकाणी होती, परंतु विकेट किपरने देखील या मॅच मध्ये खूप साऱ्या चुका केल्यात. सुरुवातीला देखील पहिल्या ओव्हरमध्ये त्याच्याकडून ती चूक झाली होती आणि आता देखील ही चूक केली आहे. पण रिप्लेमध्ये पाहणार आहोत कशा पद्धतीने ओव्हर थ्रो झाला, फेकी झाली. चेंडू फेकी चांगली झाली होती, परंतु पकडता आला नाही विकेट किपरला आणि 3री धाव देखील पूर्ण झाली. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झाल्याने 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर नाणेफेक जिंकल्यानंतर बॅटिंग करत असताना जय गावदेव जुगरेवाडी टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 28 वर 1 गडी बाद. करंट रन रेट 14.00. आतापर्यंत 131 षटकार आणि 151 चौकार या स्पर्धेमध्ये संपूर्ण पाहायला मिळालेत आणि आता प्रोजेक्टर स्कोर सांगते की अशाच पद्धतीने जर फलंदाजी झाली तर धाव फलकावर 70+ धावा जाऊ शकतात. वेळेचं बंधन असेल, 4 ओव्हर तुम्हाला 20 मिनिटांमध्ये समाप्त करायचे आहेत. 9:49 मिनिटांनी पहिला चेंडू टाकला गेला आणि आता 9:58 मिनिटं झालेत, म्हणजेच पहिल्या 9 मिनिटांमध्ये 2 ओव्हर पूर्ण केलेले आहेत. यानंतर होणारा सामना जय बजरंग ब्लास्टर मानिवली आणि कुडवली ब दोन्ही टीमने रिपोर्टिंग करायचे. पहिली इनिंग संपल्यानंतर आपण नाणेफेक करणार आहोत. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना नाणेफेक जिंकल्यानंतर जुगरेवाडी टीमची धावसंख्या 28 वर 1 गडी बाद. चांगल्या स्थितीमध्ये सध्या बॅटिंग केली आहे आणि आता 3ऱ्या ओव्हरपासून मसागाव एंडकडून गोलंदाजी होईल. षटक क्रमांक 3 प्रथमेश ज्यांनी P1चं षटक देखील हाताळलं होतं. ओव्हर पिच चेंडू क्रॉस बॅटने टर्न केला ऑन साईडला. काऊ कॉर्नरमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. पहिलीच धाव घेत असताना फलंदाजाला आपलं संतुलन ठेवता आलं नाही, थोडासा स्लिप झाला होता खेळपट्टीवर, परंतु अखेरकार ते सिंगल धाव पूर्ण झाली. 3ऱ्या ओव्हरच्या पहिल्या चेंडूवर प्रथमेशने सिंगल धाव खर्च केले. हाच प्रथमेश ज्यांनी पॉवर पेचं षटक हाताळत असताना 1 विकेट देखील प्राप्त करून दिली होती, परंतु धावा देखील 14 धावा खर्च केल्या होत्या. ओव्हर द विकेटने
समोर फोर्सिंग स्ट्रोक पाहायला मिळाला. मिड ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक नाहीयेत. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक पोहोचेल तोपर्यंत सिंगल येते फलंदाज निवृत्तीच्या खात्यामध्ये. आतापर्यंत निवृत्तीने 4 चेंडू फेस केले, 10 धावांचं योगदान दिले. तर दुसरीकडे प्रवीणने 8 चेंडू फेस करत असताना 15 धावांचं योगदान दिले. एक चांगली पार्टनरशिप पहिले विकेट गेल्यानंतर आपल्याला पाहायला मिळते. 12 चेंडूमध्ये 26 धावांची पार्टनरशिप निवृत्ती आणि प्रवीणच्या माध्यमातून. ओव्हर द विकेटने सफल झालेत. ऑफ स्टंपच्या आत येऊन उडवण्याचा प्रयत्न होता फाईन लेग क्षेत्रामध्ये, परंतु प्रॉपर चेंडूला बॅटवर घेता आला नाही. एक सिंगल धाव पूर्ण झाली आणि लेग बायचा इशारा येतोय. सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 31 अंकावर 1 गडी बाद. तिसऱ्या ओव्हरमध्ये अप्रतिम गोलंदाजी केली प्रथमेशने. विविधता दाखवतो गोलंदाजी करत असताना प्रथमेश. पहिल्या ओव्हरमध्ये विकेट प्राप्त केली होती, परंतु आता विकेट आलेली नाहीये, परंतु फक्त 3 चेंडूमध्ये 3च धावा खर्च केल्यात. यावेळी उडवलाय, खेचलाय ऑन साईडला डीप मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक त्याच्या डोक्यावरून चेंडू जाईल मैदानाच्या बाहेर. निवृत्तीच्या बॅट मधून आलेला हा दुसरा षटकार आणि या साधाव्यांच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 37 वर. काय जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळाला, अप्रतिम अद्भुत म्हणावं लागेल. राईट हँड ओव्हर द विकेटने जात असताना अगदी बुंद्यात होता, बॉटमचा वापर करत असताना उडवला. डीप मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक होते, प्रेक्षक म्हणून उभं राहावं लागले. त्याच्या डोक्यावरून सरळ प्रेक्षकांच्या भेटीसाठी षटकार आलाय. आतमध्ये येऊन कट करण्याचा प्रयत्न यावेळेस फलंदाज निवृत्तीचा संपर्क करू शकले नाहीयेत. सुरुवातीला 3 चेंडूमध्ये 3 धावा खर्च केला. प्रथमेशने 4थ्या चेंडूवर षटकार खर्च केला आणि आता आलेला हा निर्धाव चेंडू. टीमची धावसंख्या तिसरे षटक प्रगतीपथावर असताना जाऊन पोहोचते ती 37 वर 1 गडी बाद. निवृत्ती फुल टॉच बॅटवर घेतला, ऑन सेटला टर्न केला काऊ कॉर्नर मध्ये आणि लॉंग ऑन मध्ये दिशा दिली होती. थोडीशी मिसफील झाली आणि तिचा फायदा घेत असताना 2 धावा निवृत्ती आणि सोबत प्रवीणने पूर्ण केलेत. ओव्हरची समाप्ती झाली आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर पहिल्या डावामध्ये बॅटिंग करत असताना जय गावदेव जुगरेवाडी टीमची धावसंख्या 39 वर 1 गडी बाद. आणि आता ड्रिंक्स ब्रेक, त्याच्यासाठी देखील 2 मिनिटं दिले गेले आहेत. 4 ओव्हर तुम्हाला 20 मिनिटांमध्ये समाप्त करायचे आहेत, अन्यथा आउटफील्डचा एक क्षेत्ररक्षक तुम्हाला इनफील्डमध्ये ठेवावं लागेल. आणि पहिल्या 3 ओव्हरसाठी जर आपण विचार केला तर अगदी वेळेवर 3 ओव्हर पूर्ण केलेले आहेत. पहिल्या 11 मिनिटांमध्ये 3 ओव्हर समाप्त केलेले आहेत, म्हणजेच वेळेवर सध्या तरी क्रिकेट सुरू आहे. आज या स्पर्धेचा शेवटचा दिवस आहे, त्यामुळे वेळेचं बंधन असेल. बॅटिंग करणारी टीम देखील जास्त वेळ खर्च करू शकत नाहीयेत, परंतु काय जबरदस्त सुरुवात केली. नाणेफेक जिंकल्यानंतर बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आणि तो निर्णय योग्य आहे असं म्हणावं लागेल जुगरेवाडी टीमचा. 1 विकेट जरूर गेली, परंतु 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 39 वर 1 गडी बाद. स्पर्धेचा आज शेवटचा अंतिम दिवस आणि आजच्या दिवसातील सामना क्रमांक 2 असेल. जय बजरंग ब्लास्टर मानिवली आणि त्यांच्या विपक्षामध्ये कुडवली ब. दोन्ही टीमच्या कॅप्टननी रिपोर्टिंग करायचे आणि पहिली इनिंग संपल्यानंतर आपण टॉच बॉक्स मध्ये नाणेफेक देखील करणार आहोत. 39 वर 1 गडी बाद अशा चांगल्या स्थितीमध्ये जुगरेवाडी संघ आहे. करंट रन 13.00. 16 चेंडूमध्ये 30 धावांची पार्टनरशिप आपल्याला पाहायला मिळते निवृत्ती आणि प्रवीणच्या माध्यमातून. असं म्हटलं जातं ना की आयुष्य असो अन्यथा क्रिकेट, साथीदाराला खूप महत्त्वाचं स्थान आहे. साथीदार सुंदर नसला तरी चालेल, परंतु तो कदर करणारा पाहिजे. अशीच एकमेकांची कदर करत असताना 16 चेंडूमध्ये 30 धावांची पार्टनरशिप पहिली विकेट गेल्यानंतर निवृत्ती आणि प्रवीणच्या माध्यमातून पाहायला मिळाली. एकीकडे निवृत्तीने 7 चेंडूमध्ये 18 धावांचं योगदान दिलं, 2 षटकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाले. तर दुसरीकडे प्रवीणने 9 चेंडू फेस करत असताना 15 धावांचं योगदान दिलं. एक महत्त्वाचं योगदान आणि एक महत्त्वाची पार्टनरशिप पाहायला मिळते. आज संपूर्ण दिवस ज्यांचा आवाज कॉम्बॉक्सच्या माध्यमातून तुम्हाला ऐकायला मिळेल ते व्हॉइस ऑफ अल्यानी किनवली परिसराचा गोड आवाज सोमनाथजी खाडे सर या ठिकाणी जोडले गेले. त्यांचं देखील स्पर्धेच्या वतीने सहर्ष स्वागत, वेलकम, सुस्वागत. जाऊया मॅचकडे. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. दिनेशभाई हिंदूराव क्रीडानगरी नाव आहे सध्या संपूर्ण मुरबाड तालुक्यामध्ये ही स्पर्धा चर्चेत आहे. आज फायनलचा दिवस आणि पहिला सामना. 4थ्या ओव्हरचा पहिला चेंडू फुल टॉच उडवला ऑन साईडला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, त्याच्या डोक्यावरून चेंडू सरळ मैदानाच्या बाहेर. फुल टॉच चेंडूवर फुल टोल वसूल करत असताना षटकार ठोकलाय फलंदाज प्रवीणने. ज्या पद्धतीने निवृत्तीने 2 षटकार ठोकले होते आणि त्याच्याच पद्धतीने आता प्रवीण देखील षटकार ठोकायला सुरुवात करतोय. 4थ्या ओव्हरचा पहिला चेंडू फुल टच होता आणि त्यावर फुल टोल वसूल करत असताना हा फुल आणि पॉवरफुल षटकार आलाय फलंदाज प्रवीणच्या माध्यमातून. षटकाराने भव्य दिव्य स्वागत केले गोलंदाज रोहितचं. प्रवीणने षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या 45 वर जाऊन पोहोचते. गती कमी केली, आपल्या कमी गतीने बीट केलं फलंदाज प्रवीणला.
लेंथ खराब होती, अगदी पुढ्यात टाकला होता परंतु गती कमी केली, टायमिंग साध्य करता आले नाही बॅटर प्रवीणला. हा चेंडू निर्धाव 11 चेंडूमध्ये 21 धावांची केली आतापर्यंत साकारली बॅटिंग करत असताना प्रवीणने. त्याच्या बॅटमधून देखील आतापर्यंत 2 षटकार या इनिंग मध्ये पाहायला मिळाले. क्लीन बॉल दांडी गोल अखेरकाल प्रवीणची विकेट प्राप्त केली गोलंदाज रोहितने आणि विकेट क्रमांक दुसरं गमवत असताना जुगुरवाडी संघ 45 या धावसंख्येवर. काय जबरदस्त गोलंदाजीचा नमुना दाखवला. जरूर पहिल्या चेंडूवर षटकार खर्च केला, फुल टॉच होता त्यावर 6 धावा जरूर खर्च केल्या होत्या परंतु त्याच्यानंतर निर्धाव चेंडू आणि तिसऱ्या क्रमांकाच्या चेंडूवर आलेली विकेट ऑन स्क्रीनवर तुम्ही पाहू शकता. गती कमी केली, राईट अँड ओव्हर द विकेटने जात असताना अगदी मिडल स्टंपला हिट केलंय. ओव्हर पिच चेंडू होता, त्याला लॉफ करण्याचा प्रयत्न जरूर केला परंतु टायमिंग साध्य करता आलं नाही फलंदाज प्रवीणला. बाद होण्यापूर्वी 12 चेंडूमध्ये 22 धावांचं योगदान दिलं. पुन्हा एकदा रिप्ले दाखवला गेला, टप्पा पडल्यानंतर थोडासा इन स्विंग देखील झाला होता. अप्रतिम गोलंदाजीचा नमुना दाखवलाय. पहिला चेंडू खराब परंतु त्याच्यानंतर एक चांगला सूर सापडलाय गोलंदाज रोहितला. 4थं षटक प्रगती पथावर असताना टीमची धावसंख्या 45 वर 2 गडी बाद. चांगल्या धावा उभ्या केल्यात आतापर्यंत. पहिल्या डावामध्ये नाणेफेक जिंकल्यानंतर बॅटिंग करत असताना जुगरेवाडी टीमने साजेच्या विपक्षामध्ये हा सामना. राईट अँड ओव्हर द विकेटने नवीन फलंदाज वैभव. फुल होता, फुल टॉच होता परंतु त्याचा फायदा घेता आला नाही. लेग स्टंपच्या थोडासा आत येऊन ऑफ स्टंपच्या आत येऊन खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला. ऑफ स्टंपवरच चेंडू ठेवला होता, थोडासा दूरवरून खेळण्याचा प्रयत्न केला, बॅट हवेमध्ये फिरली आणि हा चेंडू निर्धाव. वारंवार या ओव्हरमध्ये फुल बॉल टाकले गेले रोहितच्या माध्यमातून परंतु एक विकेट देखील त्यांनी प्राप्त केली. डिफेन्स करण्याचा प्रयत्न, बॅटची कडा होती का, विकेट किपरने चुकी केली असेल कदाचित परंतु हा चेंडू देखील निर्धाव. विविधता दाखवते गोलंदाजी करत असताना गोलंदाज रोहित. गतीमध्ये बीट करतोय फलंदाजाला, लेंथ लाईन मध्ये देखील बदल करताना पाहायला मिळतोय. याच्या भात्यामध्ये एकापेक्षा एक बाण आहेत आणि त्यांचा वापर करत असताना या 4थ्या ओव्हरमध्ये शेवटचा चेंडू लेग स्टंप ओव्हर होता. अंधाधुंद फटका, लेग स्टंपच्या थोडासा बाहेर राहिला. एक्स्ट्राच्या मदतीने सिंगल धाव खर्च केले गोलंदाज रोहितने आणि एका सिंगलच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल ते आता. 2 गडी बाद 46 धावा. विकेट जरूर 2 गेलेत परंतु चांगली बॅटिंग देखील पाहायला मिळाली जुगरेवाडी टीमच्या माध्यमातून. कमी गतीचा लोअर फुल टॉच ऑन साइडला उडवलाय काव कॉर्नर मध्ये. क्षेत्ररक्षक त्याच्या डोक्यावरून चेंडू जाईल मैदानाच्या बाहेर. वैभवने देखील षटकाराने आपल्या इनिंगला केली सुरुवात. सुरुवातीला तो संघर्ष करत होता, 2 चेंडू निर्धाव आले त्याच्या विपक्षामध्ये परंतु तिसरा चेंडू फेस करत असताना षटकाराने आपल्या डावाला वैभवने केली सुरुवात. शेवटचा चेंडू होता या ओव्हरचा, फुल टच लोअर आणि समोरच्या दिशेने उडवला. पुल करत असताना काव कॉर्नर बाउंड्री लाईनच्या पलीकडे हा दमदार षटकार आलाय. ओव्हरची समाप्ती आणि 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर जय गावदेव जुगरेवाडी टीमची धावसंख्या 2 विकेट जाऊन पोहोचली धावसंख्या 53 वर. चार ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 52 वर 2 गडी बाद. निवृत्ती अजूनही खेळपट्टीवर आहे. त्याच्या बॅटमधून 7 चेंडू फेस करत असताना 18 धावांचं योगदान आले तर दुसरीकडे वैभवने देखील षटकाराने आपल्या इनिंगला सुरुवात केली. शेवटच्या ओव्हरमध्ये किती धावा येतील, शेवटचं षटक गोलंदाज लहू यावर ही जबाबदारी दिली गेली. प्रत्येक ओव्हरमध्ये 10+ धावा घेण्याचा प्रयत्न पहिल्या इनिंगमध्ये जुगरेवाडी टीमचा राहिले. लहू याचा पहिला चेंडू लेग स्टंपच्या खूपच दूर होता. वाईटचा इशारा, एक्स्ट्रा ची धाव ऍड केली जाईल धाव फलकावर. धाव फलक 53 वर जाऊन पोहोचते. करंट रेटचा विचार केला तर 13.25 च्या सरासरीने सध्या तरी फलंदाजी झाली. एक चांगले टार्गेट सेट केले जुगरेवाडी टीमने. पुन्हा एकदा क्रॉस बॅटने ऑन साइडला टर्न करण्याचा प्रयत्न. पहिला चेंडू जरूर एस्टॅन पासून दूर ठेवला परंतु दुसरा चेंडू निर्धाव आला गोलंदाज लहूच्या माध्यमातून. आणि या ओव्हरमध्ये क्षेत्ररक्षणाच्या व्यूहरचनेचा विचार केला तर डीप स्क्वेअर लेग, त्यानंतर काऊ कॉर्नर, लॉंग ऑन लॉंग ऑफ अशा पद्धतीने आउटफील्ड मध्ये क्षेत्ररक्षण ठेवले गेले. यावेळेस प्रॉपर बॅटवर घेता आलं नाहीये. शॉर्ट थर्डमॅन मध्ये चेंडू जात असताना एक सिंगल येते फलंदाज निवृत्तीच्या खात्यामध्ये आणि सिंगल येत असताना टीमची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 54 वर 2 गडी बाद. पहिल्या 3 ओव्हरमध्ये भरपूर साऱ्या धावा जमा झाल्यात परंतु आता 4थ्या शेवटच्या ओव्हरमध्ये धावा रोखण्याचा प्रयत्न गोलंदाज लहूचा राहिलाय ओव्हर द विकेटने. यावेळेस समोर फोर्स केलाय, मिस टायमिंग, लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली कॅच ड्रॉप, योगदान मिळतं फलंदाजाला आणि त्याचबरोबर 2 धावा देखील पूर्ण होतात. वैभवचा हा झेल होता या इनिंग मध्ये. वैभवच्या बॅटमधून एक षटकार देखील आला, हे देखील विसरून चालणार नाही. अगदी सोपा झेल लॉंग ऑफ मध्ये सोडला गेले.
क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून 2 धावेच्या मदतीने स्कोर बोर्ड जाऊन पोहोचेल ते 56 वर. अजून या इनिंगचे 3 चेंडू शिल्लक आहेत. चांगले टार्गेट सेट केले बॅटिंग करत असताना. यावेळेस उडवलंय पुन्हा एकदा, उंची भरपूर आहे, अंतर देखील पूर्ण केले जाईल का? बॅकवर्ड डीप स्क्वेअर लेग मध्ये चेंडूला उडवला होता, क्षेत्ररक्षक नाहीये आणि चेंडू दन दन करीत मैदानाच्या बाहेर 4 धावांसाठी चौकार येते फलंदाज वैभवच्या खात्यामध्ये. झेल सोडला आणि त्याच्यानंतर वैभवच्या माध्यमातून आलेला हा चौकार पाहायला मिळाला. काय जबरदस्त स्ट्रोक होता. फ्रंट फूट थोडंसं ओपन केलं, ऑन साईडला उडवला, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक नव्हता आणि विराट कोहली स्टँडला सलामी देत असताना हा चौकार पाहायला मिळाला आहे. चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 60 वर. 2 गडी बाद, 2 विकेट जरूर गेले होते सुरुवातीला, परंतु बॅटिंग चांगली झाली. हॅप ट्रॅकर ऑन साईडला टर्न केलाय, गॅप मधून चेंडू जाईल, दन करीत पुन्हा एकदा सुंदर चौकार. झेल सुटल्यानंतर 2 चौकार आलेत फलंदाज वैभवच्या माध्यमातून. राईट अँड ओव्हर द विकेटने जात असताना ऑफस्टंपच्या थोडेसे आत आले. हॅप ट्रॅकर होता, ऑन साईडला पुल केला आणि पॉवरफुल, सक्सेसफुल, ब्युटिफुल, वंडरफुल हा चौकार पाहायला मिळाले. चौकाराच्या मदतीने धावफलक 64 वर जाऊन पोहोचले, उच्चांक गाठले धावफलकाने. यावेळी स्लॉप करून दिलाय लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक, सरळतेच्या हातामध्ये झेल आणि विकेटचं पतन. अखेरकार ती झेल पकडली आहे आणि वैभवची खेळी संपुष्टात आली. ओव्हरची समाप्ती, 5 ओव्हरचा खेळ समाप्त झाले. पहिली इनिंग समाप्त झाली. पहिल्या डावामध्ये बॅटिंग करत असताना जय गावदेव जुगरेवाडी टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 3 विकेट, धावसंख्या 64 आणि 65 धावांची आवश्यकता असेल. शेवटचा चेंडू ओव्हर पिच होता, त्याला लॉफ करण्याचा प्रयत्न केला. लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक, सरळ हातामध्ये झेल. खूपच चांगलं टेलिकास्ट पाहायला मिळतं. पहिली इनिंग संपली आहे. पहिली मॅच आजच्या दिवसातील सकाळच्या सत्रामध्ये, जिथे बॅटिंग करत असताना नाणेफेक जिंकल्यानंतर जुगरेवाडी टीमने 64 धावा जमा केल्यात आणि दुसऱ्या इनिंग मध्ये भार्गव 11 साजे टीमला 30 चेंडूमध्ये 5 ओव्हरमध्ये 65 धावांची आवश्यकता असेल. तर आपण जाऊया समालोचन कक्षातून टॉच बॉक्स मध्ये, जिथे नाणेफेक होणार आहे. जय बजरंग ब्लास्टर मांडिवली आणि त्यांच्या विपक्षामध्ये कुडवली ब. व्हॉइस ऑफ अल्यानी किनवली परिसरामध्ये, शापूरमध्ये नेहमीच तुम्ही ज्यांचा आवाज ऐकतात ते सोमनाथजी खाडे या ठिकाणी जोडले गेलेत. आज संपूर्ण दिवस ते कॉम्बॉक्समध्ये मायक्रोफोनवर जोडले जातील. त्यांचे देखील सहर्ष स्वागत, वेलकम, सुस्वागतम.
पुन्हा एकदा शिवतेज चषक 2025 मध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत. माझा तुम्हाला सप्रेम नमस्कार. दुसऱ्या इनिंगमध्ये सामना जिंकण्यासाठी 65 धावांची आवश्यकता असेल भार्गव 11 साजे टीमला. राऊंड द विकेटने पहिल्या चेंडू अपील केली आहे. प्रवीण यावर पहिल्या ओव्हरची जबाबदारी दिली. स्ट्राईक एंडवर आकाश होते. पहिल्या चेंडूवर विकेटसाठी अपील केली परंतु सहमती दिली नाहीये आणि पहिल्या चेंडू निर्धाव आलाय. 65 धावांचं टार्गेट आहे. पहिल्या इनिंगमध्ये 64 धावा पूर्ण केल्या. त्यामध्ये प्रवीणने चांगली बॅटिंग केली होती. त्याचबरोबर वैभवने देखील 16 धावांचं योगदान दिलं होतं. गोलंदाजी चांगली राहिली नाही पहिल्या डावामध्ये भार्गव 11 साजे टीमची. परंतु आता सामना जिंकण्यासाठी फलंदाजी चांगली करावी लागेल. कट करण्याचा प्रयत्न. बॅटची खडा थर्डमॅन परिसरातून चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चौकार येतोय फलंदाज आकाशच्या खात्यामध्ये. पहिल्या चेंडूवर धाव आली नव्हती परंतु दुसरा चेंडू ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेर होता आणि त्याला कट करण्याचा प्रयत्न केला. बॅटची कडा लागली आणि थर्डमॅन मधून चेंडू जात असताना मैदानाच्या बाहेर 4 धावांसाठी हा चौकार. दोन चेंडूमध्ये टीमची धावसंख्या 4 वर जाऊन पोहोचली आहे. हा सामना जिंकायचा असेल साजे टीमला तर एक पार्टनरशिप करावी लागेल. ज्या पद्धतीने वैभव आणि निवृत्तीने 2 विकेट गेल्यानंतर पहिल्या डावामध्ये पार्टनरशिप केली होती. ऑफ स्टंपच्या आत त्याला ऑन साईडला हुक करण्याचा प्रयत्न बॅटवर घेता आला नाही परंतु खाली क्षेत्रामधून पिवनचं षटक असताना फाईन लेग मध्ये चेंडूला अडवलंय. चांगली शर्यत होती दोन क्षेत्ररक्षकांनी चेंडूमध्ये. जोपर्यंत उचली करून फेकी केली जाते तोपर्यंत किती धावा जमा होतील. 3 धावा पूर्ण झाल्या. 4थ्या धावेचा या ठिकाणी प्रयत्न होतोय आणि अखेरकार चौकारच आले असं म्हणावं लागेल. क्षेत्ररक्षण चांगलं झालं परंतु धावा वाचवता आल्या नाहीयेत. अबब एकनाथजी शिंदे साहेब या ठिकाणी जोडले गेलेत वारकरी संप्रदायाचे. त्यांचे देखील सहर्ष स्वागत या सकाळच्या सत्रामध्ये. आणि त्याचबरोबर प्रवीण हिंदूराव देखील जोडले गेलेत. या दोन्ही मान्यवरांचे या शिवतेज चषक नाभेमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत. वेलकम सुस्वागतम. 4 धावा पूर्ण केले धावून आकाशच्या खात्यामध्ये. ते 4 धावा येतील. शफल झालेत. पुन्हा एकदा ऑन साईडला उडवण्याचा प्रयत्न परंतु लेन चांगली होती. ओळखलं बॅटरला गोलंदाज प्रवीणने की शफल होतं. ऑफ स्टंपच्या आत येतो. ऑन साईडला उडवण्याचा प्रयत्न करतो. डीप स्क्वेअर लेग मध्ये फटका सजवण्याचा प्रयत्न असताना लेंथ अगदी पुढ्यात टाकला होता. ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेर ठेवला आणि हा निर्धाव चेंडू. आता काहीतरी कानमंत्र दिलेत विकेट किपरने गोलंदाज प्रवीणला. पहिल्या 4 चेंडूमध्ये 8 धावा टीमच्या खात्यामध्ये. अजूनही 57 धावांची गरज असेल 26 चेंडूमध्ये. फ्रंट फूट ओपन करून कट करण्याचा प्रयत्न होता. हा चेंडू निर्धाव आलाय. लेंथ आता बदलली. गोलंदाज प्रवीणने सुरुवातीला पुढ्यात ठेवत होता आता थोडासा मागे ठेवला. गुड लाईनवर पिच करत असताना ऑफ स्टंपच्या बाहेर लाईन पाहायला मिळते. 5 चेंडू पहिल्या ओव्हरच्या आकाशने फेस केलेत. 8 धावांचं योगदान दिले या ओव्हरचा. शेवटचा चेंडू ओव्हर पिच लॉफ केलाय. लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहेत त्यांनी केली चुकी करत असताना दुसरी धाव पूर्ण होते. ओव्हरची समाप्ती आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 65 धावांचा पाठलाग करत असताना साजे टीमची धावसंख्या बिनबाद 10 वर जाऊन पोहोचली. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर भार्गव 11 साजे टीमची धावसंख्या बिनबाद 10. पहिले 6 चेंडू फेस केले. आकाशने 10 धावांचं योगदान दिलं. षटक क्रमांक 2 भारत याचं. अजूनही 55 धावांची गरज 4 ओव्हरमध्ये. पहिल्या चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर गतीचा बन्नाट वापर केला आणि गतीने बीट केलं फलंदाज प्रथमेशला. इथून करण्याचा विचार केला तर 13ची सरासरी गाठावी लागेल. अजूनही 23 चेंडूमध्ये 55 धावांची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी. मोठे फटके सजवावे लागतील प्रथमेशला. अकुट टप्पा पंच केलाय समोर. डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक नाहीयेत. लॉंगॉमचे क्षेत्ररक्षक पोहोचतील तोपर्यंत दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि 2 धावा देखील पूर्ण होतात. फेकी जर अचूक असती तर कदाचित धावबादच्या रूपाने फलंदाज देखील बाद झाला असता परंतु क्षेत्ररक्षण एक्स्ट्रा कव्हर मध्ये चांगलं केलं. लॉंगॉफचा क्षेत्ररक्षक पोहोचला होता. स्ट्रोक देखील तेवढा चांगला होता. 2 धावा 2 धाव्यांशी प्रथमेशने आपल्या इनिंगला केली चांगली सुरुवात केली.
पहिल्या 8 चेंडूमध्ये 12 धावा टीमच्या खात्यामध्ये आलेत. 12 धावांची पार्टनरशिप पाहायला मिळते आणि सिंगल डबल धावेने एकेरी दुहेरी धावेने 65 धावा 5 ओव्हरमध्ये पूर्ण होणार नाहीत. पिटूचं षटक आहे. पॉवर पिचच्या ओव्हरमध्ये मोठे फटके सजवावे लागतील तरच हे समीकरण थोडंसं सोपं होईल साजे टीमला. राऊंड विकेटने राईट हँड बॅटरसाठी हॅपटकर ऑफ स्टंपच्या बाहेर अपील केली विकेट किपरने, परंतु पंचांचा वाईटचा इशारा येत असताना एक्स्ट्रा धाव टीमच्या खात्यामध्ये. धावफलक 13 वर जाऊन पोहोचेल. अजूनही 52 धावांची गरज असेल. 22 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. मॅच अजूनही पूर्णपणे खुली झालेली नाहीये. दोन्ही टीमला संधी आहे आणि संधीसोबत संकट देखील असतं. या धावा चेस होतील का डिफेन्स केल्या जातील याकडे आता सर्वांच्या नजरा. पुन्हा एकदा खूळ टप्पा उजवेस्टीच्या खूपच बाहेर टाकला गेलाय. वाईटचा इशारा आलाय. रिव्ह्यू सिस्टीम नाहीये. तुम्ही नो चेंडूसाठी बीमरसाठी रिव्ह्यूचा वापर करू शकता आणि रनआउट साठी देखील करू शकता. वाईट चेंडूसाठी रिव्ह्यूचा वापर करता येणार नाहीये आणि हा खरा तर आजारच आहे टेनिस क्रिकेटमध्ये असं म्हणावं लागेल. ज्यावेळी ऑफस्टमच्या बाहेर चेंडू डॉट यावा याच्यासाठी विकेट किपर मोठ्या संख्येने पंचांकडे दाद मागत असतात. हा टेनिस क्रिकेटमध्ये आजारच आहे. 2 एक्स्ट्रा धावा वाईटच्या रूपाने खर्च केल्यात आणि 2 धावेच्या मतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 14 वर. रिकार्ड रन 13.91च्या सरासरीने फलंदाजी करावी लागेल. भारतचे षटक 2 चेंडूमध्ये 14 धावा आतापर्यंत खर्च केलेत राऊंड विकेटने. यावेळी स्क्वेअर कट पॉइंटच्या डोक्यावरून उडवलाय. डीप पॉइंट बाउंड्री लाईनच्या पलीकडे हा दमदार चौकार येतोय प्रथमेशच्या माध्यमातून. काय जबरदस्त स्ट्रोक सजवला अफलातून. टायमिंग प्रॉपर साध्य केलं गेलं. चेंडूला लवकर पिक केलं. राऊंड विकेटने जात असताना ऑप्शनच्या थोडेसे बाहेर राहिले. सुरुवातीला फ्रंट फुट ओपन केलं होतं, नंतर बॅकफुटला गेले आणि पॉइंटच्या डोक्यावरून हा फटका सजवत असताना चौकार येतोय. राऊंड विकेटने पुन्हा एकदा चेंडूवर धावून फटका सजवण्याचा प्रयत्न होता. हा या ओव्हरचा तिसरा वाईट चेंडू आले. एक्स्ट्रा धाबा या ओव्हरमध्ये 3 धाबा खर्च केलेत. एक चौकार देखील खर्च केलं. या ओव्हरमध्ये भारतने 3 चेंडूमध्ये 9 धाबा खर्च केलेत आणि टीमची धावसंख्या 19 वर जाऊन पोहोचली. अजूनही 21 चेंडूमध्ये 48 धावांची आवश्यकता आहे. 46 धावांची आवश्यकता आहे. पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न. या ओव्हरचा चौथा वाईट चेंडू पाहायला मिळाले. एक्स्ट्रा धाबा खर्च करत असताना गोलंदाज आणि त्याचा फायदा होतोय फलंदाजी करणाऱ्या टीमला, म्हणजेच साजही टीमला 65 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करायचा आणि दमदार सुरुवात केली. धावसंख्या 20 वर जाऊन स्थिरावले, परंतु विकेट अजून घेता आली नाहीये. परीक्षा सुरू आहे सध्या जुगरेवाडी टीमच्या गोलंदाजांची. अग्निपरीक्षा आहे असं म्हणावं लागेल, कारण का अजूनही त्यांना विकेट आलेली नाही. पिटूचं हे दुसरं षटक सुरू आहे. 9 चेंडूमध्ये 20 धावा विकेट प्राप्त करावी लागेल. प्रथमेश स्ट्राईक एंडवर. पुन्हा एकदा पंच मारलाय, परंतु कव्हरमध्ये मिसफील केली क्षेत्ररक्षकाने. तिचा फायदा घेत असताना एक सिंगल धाव पूर्ण होते प्रथमेशच्या खात्यामध्ये. आतापर्यंत प्रथमेशने चेंडू फेस केलेत 4-7 धावांचं योगदान दिले, तर आकाशचा विचार केला तर त्याच्या खात्यामध्ये 10 धावा आलेत. 8 चेंडू फेस करत असताना टीमची धावसंख्या 7 चेंडू फेस करत असताना आकाशच्या खात्यामध्ये 10 धावा आलेत आणि टीमची धावसंख्या 21 वर जाऊन पोहोचली. राऊंड विकेटने आकाशसाठी हेलिकॉप्टर स्टाईलने समोर उडवण्याचा प्रयत्न होता, परंतु पिचिंग झाल्यानंतर थोडासा कोण तयार करत असताना विकेट किपरच्या हातामध्ये हा चेंडू निर्धाव आलाय. यानंतर होणारा सामना कुडवली विपक्ष मानवली दोन्ही टीम आपण रिपोर्टिंग करायचे. पहिली इनिंग होऊन गेलेली आहे. तुमच्या ओव्हर कमी केल्या जातील. राऊंड विकेटने राईट हँड बॅटरसाठी पुन्हा एकदा कोण तयार केला. पिचिंग झाल्यानंतर लेग कटर होत असताना सरळ विकेट किपरच्या हातामध्ये हा निर्धाव चेंडूने षटक क्रमांक दुसरे झाले समाप्त आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 65 धावांचा पाठलाग करत असताना भार्गव 11 साजे टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती बिनबाद 21 आणि आता सामना जिंकण्यासाठी 18 चेंडूमध्ये 44 धावांची आवश्यकता आहे. 18 मध्ये 44 धावांची आवश्यकता. कित्येक मान्यवर स्पर्धेला भेट देत असताना मुख्य व्यासपीठावर प्रवीण हिंदूराव जे जुने क्रिकेटर आहेत, लेजंड क्रिकेटर म्हणून ज्यांची ओळख या मसा विभागामध्ये राहिली, ते जुडले गेलेत. कित्येक रेकॉर्ड त्यांच्या नावावर आले, त्यांचे देखील सहर्ष स्वागत. कुडवली ब संघ या ठिकाणी जोडलेला आहे. जय बजरंग ब्लास्टर मानवली संघ आपण रिपोर्टिंग करायचे आहे आणि लगेचच नाणेफेकीसाठी देखील यायचं आहे. यानंतर अजून एक महत्त्वाचा सामना मानवली विपक्ष कुडवली तो देखील पाहायला मिळेल, परंतु आता या सामन्यामध्ये थोडीशी रंगतच आहे. विकेट प्राप्त करता आली नाही.
घाम फोडलाय अक्षरशः गोलंदाजी करणाऱ्या टीमला जुगरेवाडीला. सलामीची जोडी अजूनही खेळपट्टीवर आहे. खेळपट्टीवर ते दोन्ही बॅटर सेट झाले. त्यांनी आता 18 चेंडूमध्ये 44 धावांची आवश्यकता आहे. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 21 वर स्कोर जाऊन पोहोचलाय. प्रवीणचे तिसरं षटक, लेन चांगली होती, तेवढाच चांगला ऑन ड्राईव्ह पाहायला मिळाला. लॉंग ऑन मध्ये शतरक्षक आहेत, एक सिंगल येते. फलंदाज प्रथमेशच्या माध्यमातून 65 धावांचे लक्ष मोठं आहे, परंतु ते पूर्ण होऊ शकतं. विकेट टेकून ठेवले आहेत अजूनपर्यंत साजे टीमने. विकेट प्राप्त केली तर या मॅच मध्ये थोडीशी संधी मिळेल जुगरेवाडी टीमला. विकेटचा शोध घ्यावा लागेल. एकेरी दुहेरी धाव प्रत्येक चेंडूवर मिळवण्याचा सध्या प्रयत्न आहे. ऑन साईडला टर्न केलाय, तिथे मिसफील झाले आणि तिचा फायदा घेत असताना 2 धावा पूर्ण होतात. दुसऱ्या इनिंग मध्ये भरपूर साऱ्या मिसफील पाहायला मिळतात. क्षेत्ररक्षण करणारी टीम जय गावदेव जुगरेवाडीच्या माध्यमातून. बॅटिंग लाईन त्यांनी चांगली त्यांची होती. पहिल्या इनिंग मध्ये चांगल्या धावा जमा केल्यात, परंतु गोलंदाजांनी आता जुगरेवाडीच्या समर्थकांना नाराज केले. विकेट प्राप्त करावे लागेल तरच दबाव निर्माण होऊ शकतो. 24 वर बिनबाद अशी सुरुवात झाली आहे. उडवलाय, उंची भरपूर आहे, अंतर पूर्ण केले जाईल का डीप मिड विकेट मध्ये? क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, कॅचची संधी सुटली, कॅच सुटली आहे. म्हणजे विकेटची चर्चा करत होतो की विकेट प्राप्त करावी लागेल. विकेटची संधी होती, परंतु क्षेत्ररक्षकांनी झेल सोडली आणि 2 धावा येतील फलंदाज आकाशच्या खात्यामध्ये. या 2 धाबीच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 26 वर. आणि आता सामना जिंकण्यासाठी 39 धावांची आवश्यकता. 15 चेंडूचा खेळ शिल्लक. या ओव्हरमध्ये प्रवीणने धावा खर्च केल्यात. पहिल्या 3 चेंडूमध्ये 5. प्रवीणचं हे दुसरं षटक आहे. P1चं षटक देखील प्रवीणने हाताळलं होतं. त्यावेळीच पॉवर पिचच्या पहिल्या ओव्हरमध्ये 10 धावा खर्च केल्या. विकेट त्याला प्राप्त करता आली नाही, परंतु वैयक्तिक दुसऱ्या ओव्हरमध्ये तो विकेटचा शोध घेतोय. पुन्हा एकदा लॉफ्टेड फटका पाहायला मिळाला. लॉंग मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, जोपर्यंत फेकी होईल तोपर्यंत दुसरी धाव पूर्ण होते. रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाले. आकाश आणि प्रथमेशच्या माध्यमातून एक चांगली पार्टनरशिप तयार झाली आहे. तिसऱ्या पंचांची मांग केली आहे. फलंदाज बाद आहे असं सॉफ्ट सिग्नल मध्ये सांगितलेलं आहे, परंतु पंचांनीच तिसऱ्या पंचांची मांग केलेली आहे. इथे रनआउटच्या रूपाने विकेट येईल का? विकेटचा आपण चर्चा करत होतो. डिसिजन अजूनही पेंडिंग आहे. पाहूया काय निर्णय येतो तिसऱ्या पंचांचा. नॉट आउट घोषित केले टीव्ही पंचांनी. सॉफ्ट सिग्नल आउट होता, परंतु पंचांना, मुख्य पंचांना देखील माहिती होतं की कदाचित हा डिसिजन नॉट आउट येऊ शकतो, म्हणून त्यांनी तिसऱ्या पंचांची मांग केली. सुरक्षित आपल्या क्रीजमध्ये पोहोचलाय फलंदाज आणि या 2 धावा पुन्हा धावपलकावर ऍड केल्या जातील. खूपच चांगलं टेलिकास्ट 10 क्रिक लाईव्हच्या माध्यमातून पाहायला मिळतं. आपण ऑन स्क्रीनवर हे दृश्य पाहू शकतो की फलंदाज नॉट आउट आहे. फलंदाज पोहोचलाय. राऊंड द विकेटने पुन्हा एकदा ऑन सेटला टर्न केलाय. डीप मिड विकेटमध्ये क्षेत्ररक्षक आहेत, यावेळी चांगले क्षेत्ररक्षण झाले. मागच्या 3 चेंडूचा विचार केला तर फिल्डिंग डिपार्टमेंटने नाराज केलं गोलंदाज प्रवीणला, परंतु यावेळी चांगल्या क्षेत्ररक्षणाने फेकी देखील अचूक होती. एक सिंगल येते. सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 29 वर. या ओव्हरचा अजून एक चेंडू शिल्लक. 13 चेंडूमध्ये 36 धावांची गरज आहे. विकेट प्राप्त झालेली नाहीये, परंतु धावा देखील गोलंदाजाने कमी खर्च केल्यात. शेवटचा चेंडू निर्धाव येतोय आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 65 धावांचा पाठलाग करत असताना साजे टीमची धावसंख्या बिनबाद 29 आणि सामना जिंकण्यासाठी 12 चेंडूमध्ये अजूनही 36 धावांची आवश्यकता. आपण टॉच बॉक्स मध्ये नाणेफेक करूयात. कुडवली ब आणि जय बजरंग ब्लास्टर मानिवली यांच्यामध्ये दोन्ही टीमचे कर्णधार आपण टॉच बॉक्स मध्ये सज्ज राहायचंय. त्वरित यायचंय.
कर्णधार कॉम्बॉक्स मध्ये पोहोचलेले आहेत. कुडवली ब टीमचे कर्णधार देखील आपण जोडायचं आहे. आपण नाणेफेक चौथ्या ओव्हरच्या समाप्तीनंतर करणार आहोत. खरं तर इनिंग नंतर नाणेफेक होणं गरजेचं होतं, परंतु दोन्ही संघ उशिरा आले. जर उशीर झाला असता तर ओव्हर देखील कमी केले असत्या. जाऊया सामन्याकडे. 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि सामना जिंकण्यासाठी साजही टीमला आता 36 धावांची आवश्यकता आहे. 18ची सरासरी गाठायची आहे. विकेट जरूर साजही टीमकडे आहेत, परंतु आता मोठे फटके सजवावे लागतील. आकाश स्ट्रायकेनवर ऑन साईडला उडवलाय डीप स्क्वेअर लेग मध्ये. क्षेत्ररक्षक आहे. कंट्रोल शॉट पाहायला मिळेल. एक सिंगल येते आकाशच्या खात्यामध्ये. विकेट जरूर प्राप्त करता आले नाही. घाम फुटला अक्षरशः या दुसऱ्या इनिंग मध्ये जुगरेवाडी टीमला, परंतु गोलंदाजी इकॉनॉमी राहिली त्यांची. आणि आता 11 चेंडूमध्ये 35 धाबा. इथून सुरुवात करावी लागेल. या चौथ्या ओव्हरमध्ये हाणामारी करावी लागेल. मोठे फटके सजवावे लागतील, अन्यथा हा सामना जिंकणं कठीण होईल भार्गव इलेव्हन साजे संघाला. 65 धावांचं लक्ष 5 ओव्हरमध्ये पूर्ण होईल का किंवा रोखले जाईल. यावेळेस हवेमध्ये चेंडू क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आहे आणि शॉर्ट थर्डमॅन मध्ये छेल. अखेरकार विकेट प्राप्त करून दिले गोलंदाज वैभव यांनी. पहिला झटका लागत असताना साजे टीमला प्रथमेच्या रूपाने फलंदाज 30 वर पहिला झटका लागले साजे टीमला. विकेटची चर्चा आपण सुरुवातीपासून करत होतो. आकाश आणि प्रथमेशने चांगली पार्टनरशिप केली, परंतु ती पार्टनरशिप अखेरकार तोडली गोलंदाज वैभव याने. आणि आता सामना जिंकणं थोडंसं कठीण झाले. 10 चेंडूमध्ये 35 धावांची आवश्यकता आहे. शेवटचा कॉल असेल कुडवली ब टीमला. आपण कॅप्टनला पाठवायचे टॉच बॉक्समध्ये. चौथ्या ओव्हरच्या समाप्तीनंतर आपण नाणेफेक करणार आहोत. अन्यथा पॅनल्टीचा सामना करावा लागेल. कदाचित ओव्हर कमी केल्या जातील. 3 ओव्हरचा सामना खेळवला जाईल, याची देखील दक्षता घ्यायची आहे, कारण का दोन्ही संघ पहिल्या इनिंग नंतर उपस्थित झालेले नाहीयेत. 10 चेंडूमध्ये अजूनही 35 धावांची गरज. वैभव गोलंदाजी मार्कवर. नवीन फलंदाज स्ट्राईक हेंडवर. राहुल पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु संपर्क करू शकले नाहीयेत. जरी सुरुवातीला विकेट आल्या नाही तरी देखील हा या सामन्यामध्ये पकड निर्माण केली आहे जुगरेवाडी टीमने, कारण का आता सामना जिंकणं थोडंसं कठीण झाले. 35 धावांची गरज आहे 9 चेंडूमध्ये. मोठे फटके सजवावेच लागतील, हाच पर्याय राहिला आता साजे टीमच्या समोर. 65 धावांचे लक्ष होतं. सुरुवात चांगली केली. विकेट टिकून P1 आणि P2च्या ओव्हरमध्ये एक चांगली पार्टनरशिप झाली होती, परंतु मध्यंतर कालामध्ये तिसऱ्या ओव्हरमध्ये प्रवीणने कमबॅक चांगलं केलं. तिसऱ्या ओव्हरमध्ये फक्त 8 धावा खर्च केला आणि ते चौथं षटक ऑफ स्टंपच्या आत येऊन ऑन साईडला फाईन लेग क्षेत्रामध्ये उडवण्याचा प्रयत्न. तिसरा निर्धाव चेंडू या ओव्हरमध्ये. पहिल्या चेंडूवर सिंगल वैभवने खर्च केली, त्याच्यानंतर विकेट घेतली आणि ती नवीन फलंदाज राहुलला 3 चेंडू निर्धाव काढलेत. अप्रतिम गोलंदाजीचा नमुना दाखवत असताना चौथ्या ओव्हरमध्ये हा जुगरेवाडी टीमचा गोलंदाज वैभव. चौथा चेंडू देखील निर्धाव येईल का? स्वतःची विकेट गमावण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहे. स्ट्राईक एनवर धावबच्च्या रूपाने विकेटचं पतन. दुसरा झटका लागत असताना साजे टीमला स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारून घेतले किंवा स्वतःचाच पाय कुऱ्हाडीवर टाकला असं म्हणावं लागेल. सुरुवातीला 3 चेंडू निर्धाव आले आणि चौथा चेंडू देखील निर्धाव येत होता. स्ट्राईक एंडवरून धाव घेण्याचा प्रयत्न आणि स्ट्राईक एंडवर धावबच्च्या रूपाने विकेटचं पतन. आवश्यकता. टॉच बॉक्स मध्ये नाणेफेक होणार आहे. मानिवली विपक्ष कुडवली. दोन्ही संघ उशीर आले, त्यामुळे तिथे चर्चा कर्णधारांशी केली जाणार नाहीये. जो निर्णय येईल तो कॉम्बॉक्स मध्ये पोहोचवला जाईल. 6 मध्ये 35. प्रत्येक चेंडूवर षटकारांची बरसात करावी लागेल, परंतु पहिल्या चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर होता. वाईटचा इशारा. एक्स्ट्राच्या मतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 31 वर. सुरुवातीला वाटलं होतं की या 65 धावा पूर्ण होऊ शकतात. 5 ओव्हरमध्ये सुरुवात चांगली झाली होती, पार्टनरशिप तयार झाली होती, परंतु चौथ्या ओव्हरपासून हे चित्र बदलवले. जुगरेवाडी टीमने ओव्हर पिच होता, ऑन साईडला लॉफ करून दिले. काउ कॉर्नर मध्ये क्षेत्ररक्षक त्याच्या डोक्यावरून चेंडू जाईल मैदानाच्या बाहेर. षटकार येतोय फलंदाज आकाशच्या खात्यामध्ये.
37 वर 2 गडी बाद आणि सामना जिंकण्यासाठी 5 चेंडूमध्ये 28 धावांची आवश्यकता. प्रत्येक चेंडू मैदानाच्या बाहेर पाठवावं लागेल. आकाशला जो सलामीचा वीर म्हणून सुरुवातीला खेळपट्टीवर आला होता तो सेट झालाय, परंतु आता इथून प्रत्येक चेंडूवर मोठे फटके सजवावे लागतील. काय घडले या चेंडूवर? धावबादच्या रूपाने नॉनस्ट्राइक एंडवर विकेटचं पतन देखील झाले, परंतु वाईटचा इशारा देखील येतोय. तिसरा झटका लागत असताना साजई टीमला 38 या धावसंख्येवर 37 धावांची गरज. 5 चेंडूमध्ये मॅच अजून संपली नाहीये, परंतु इथून प्रयत्न करावे लागतील. इथे जर प्रयत्न केले तर कदाचित या मॅच मध्ये पुन्हा एकदा शिरकाव होऊ शकतो साजई टीमचा. जुगरेवाडी टीमने पहिल्या इनिंग मध्ये जबरदस्त बॅटिंग केली. विशेष करून प्रवीणने 12 चेंडू मध्ये 22 धावा आणि 9 चेंडू फेस करत असताना निवृत्तीने 19 धावांचं योगदान दिलं. वैभवच्या खात्यामध्ये देखील 7 चेंडू त्याने देखील फेस केले. त्याच्या बॅटमधून 2 चौकार 1 षटकार आणि 16 धावा जमा केल्या होत्या. बॅटिंग चांगली केली आणि गोलंदाजी देखील अप्रतिम राहिली आहे. ओव्हर द विकेटने ओव्हर पिच चेंडू समोर डाऊन द ग्राउंड. हा फटका मैदानाच्या बाहेर 6 धावांसाठी षटकार येतोय. फलंदाज लहूच्या माध्यमातून मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे आणि तो मोठा फटका आल्या सजवलंय. आपल्या इनिंगला षटकाराने सुरुवात केली. लहूने पुढे आले आणि बॅटवर फुल टॉच घेतला आणि समोर लॉफ करत असताना हा कडक षटकार ठोकलाय. लहूने सांगितलं की अजूनही मॅच संपलेली नाही, जोपर्यंत मी आहे तोपर्यंत ही शर्यत मी जिंकून देऊ शकतो. हे क्रिकेट मी ही मॅच क्रिकेटची जिंकून देऊ शकतो. हेच सांगत असताना लहू 4 चेंडूमध्ये 21 धावा आणि 21 धावांची आवश्यकता. या धावा पूर्ण होतील का? लहूने इनिंगला सुरुवात तर चांगलीच केली आहे, परंतु आता त्याला शांत ठेवले गेले गोलंदाज करणच्या माध्यमातून. 3 चेंडू 21 धावा 3 षटकार जरी आले तरी देखील हा सामना जिंकणं थोडंसं कठीण होईल. सुरुवात चांगली केली दुसऱ्या इनिंग मध्ये साजई संघाने, परंतु मध्यंतर कालामध्ये तिसऱ्या ओव्हर पासून एका गोलंदाजाच्या विपक्षामध्ये एक चांगली बॅटिंग जर झाली असती तर या सामन्यामध्ये आता वर्चस्व राहिले असतं, परंतु आता वर्चस्व आहे जुगरेवाडी टीमचं. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू आलाय. 1 षटकाराने अशा थोड्याशा पल्लवित झाल्या होत्या साजई टीमच्या, परंतु त्याच्यानंतर गोलंदाजाने 2 चेंडू निर्धाव काढलेत आणि आता हा सामना एकतर्फी होताना पाहायला मिळतोय. 2 चेंडूचा खेळ शिल्लक आणि सामना जिंकण्यासाठी 21 धावांची गरज. राईट अँड ओव्हर द विकेटने लहूसाठी बॅटची कडा स्लिपमध्ये शतरक्षक सरळ त्याच्या हातामध्ये हात चेंडू जातोय. निर्धाव चेंडू 3 पाहायला मिळाले. जरूर 1 चेंडू खराब टाकला, त्यावर 6 धावा खर्च केला, परंतु त्याच्यानंतर 3 चेंडूवर कोणती धाव खर्च केलेली नाहीये आणि सामन्यामध्ये पकड निर्माण करत असताना आता विजय संपादित करेल या सामन्यामध्ये जय गावदेव जुगरेवाडी संघ. शेवटचा चेंडू उडवलाय ऑन साइडला, स्विंग करत असताना डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे लहूच्या बॅटमधून आलेला इनिंगचा दुसरा षटकार. दिवा विझले आणि ते विझलेल्या दिव्यामध्ये तेल टाकण्याचा प्रयत्न शेवटला लहूने केला आणि त्याचबरोबर हा सामना संपलाय, सामना जिंकलाय. जय गावदेव जुगरेवाडी संघ अभिनंदन आणि कौतुक करावं लागेल भार्गव इलेव्हन साजे संघाचा. आपण देखील ही लढाई चांगल्या पद्धतीने लढलात, चांगली मॅच पाहायला मिळाली, मनोरंजन केलं, आपलं देखील विशेष कौतुक. मॅन ऑफ द मॅच